नमस्कार, रोहिणीस देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे. पहा, आपल्याला खूप महत्त्वाची सेवा करायची आहे. अधिक मासातील 11 दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे. तर आपल्याला सेवा काय करायची आहे? 11 दिवसामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, नवनाथ पारायण करू शकता, 9 मुलांना जीव घालू शकता. परत आपले स्वामींना 33 अनारसे एका पांढऱ्या रुमालाने झाकून ते आपल्याला दान द्यायचे आहेत आपल्या गुरूंना. अगर तुम्ही ज्या देवांचं खूप करत असता सेवा, त्या देवांना आपल्याला 33 अनारसे, बत्ताशे किंवा आपले जे खारीक असतात खायच्या, त्या 33 आपल्याला असे हे दान करायचे असतात. गरजू व्यक्तींना आपण कपडे वगैरे दान करू शकता. अशा खूप महत्त्वाच्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला ह्या अधिक मासात करायच्या आहेत. परत आपल्याला पिंपळाच्या झाडाला रोज सकाळी थोडेसे काळे तीळ घालून पाणी घालायचं आहे. ह्याच्यामुळं पण आपल्याला विष्णू भगवान लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. लक्ष्मी आपल्याकडं स्थिर राहते. ही सेवा आपल्याला राहिलेले 11 दिवस तरी तुम्ही ही सेवा करू शकता. आपल्याला गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं गुरुचरित्र पारायण ही खूप उच्च कोटीची सेवा आहे, तर ती सेवा पण तुम्ही करू शकता. आपल्याला 33 दिवे पणत्यांमध्ये लावून त्यांनी पण आपण विष्णू भगवानची आरती करू शकता. खूप अशा वेगवेगळ्या सेवा आहेत. आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पण 3 दिवसाचं, 11 दिवसाचं 21 वेळास वाचन करायचं आहे. ते पण खूप महत्त्वाची सेवा आहे. व्यंकटेश स्तोत्र आपण शेंगदाणे किंवा 21 1 रुपये असे 21 कॉईन घ्यायचे. 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्र 8व्या ओळीपर्यंत वाचायचं. ज्या वेळेला 20 वेळेस वाचून होईल त्यावेळेला 21व्या वेळेस पूर्ण वाचायचं. ही पण भगवान विष्णूंची खूप मोठी सेवा आहे. आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि ही सेवा करण्याचा 3 वर्षातून आपल्याला योग आलेला आहे. त्याच्यामुळं राहिलेले 11 दिवस तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारपासून ही जर तुम्ही सेवा चालू केली तर खूप फलदायी आहे, किंवा रविवारपासून करा. हे सेवेचं पुण्य आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या तिथं एखादं तीर्थ असेल तर त्या तीर्थाच्या ठिकाणी तुम्ही जाऊन आंघोळ वगैरे करा. त्या तीर्थामध्ये दिवा प्रज्वलित करून पूजा करून सोडा गंगा मातेच्या तिथं. तर अशी आपल्याला जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. शेवटच्या 11 दिवसामध्ये जेवढी सेवा होईल तेवढी तुम्ही करा. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा. त्याच्यामुळे पण आपल्याकडं लक्ष्मी प्राप्ती राहते. जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढा विष्णूचा जप करा. विष्णू सहस्त्रनाम वाचा, श्रीसूक्त वाचा, पुरुषसूक्त वाचा. खूप अशा सेवा आहेत त्या आपण करू शकतो. जर तुम्हाला कोणतीच सेवा जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. नाही तर ओम नारायणचे विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. म्हणजे भरपूर असे विष्णूचे मंत्र आहेत, त्याचा तुम्ही जप करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. आपल्या स्वामींना पण आपण जे दान द्यायचं आहे ते गुपित दान द्या. तुम्हाला जर काही घेणं शक्य नसेल तर त्या हिशोबाचे पैसे तुम्ही दानपेटीमध्ये एकदम गपचूप दान करा. काही ना काही सेवा आपण करा आणि काही ना काही आपल्याला जे पुरणाचे धोंडे असतात ते गाईला दान करा. 33 धोंडे गाईला खाऊ घाला. पुरणचे घाला किंवा तुम्ही गूळ घालून पण 33 धोंडे उकडून पण घेऊ शकता, तळून पण घेऊ शकता. ते पण गाईला जर आपण खाऊ घातले 33 धोंडे तर ती उच्च कोटीची सेवा आहे. किंवा तुम्हाला जर पुरण गुळाचे जमत नसेल तर साखरेचे पण बनवू शकतात.
व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.